महाराष्ट्रात आरक्षणाची आंदोलनं सुरू आहेत. एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण केलं आणि मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट पदरात पाडून घेतलं. दुसऱ्या बाजूला धनगर आरक्षणाने सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मोठा जोर पकडलेला पाहायला मिळाला आणि त्या धनगर आरक्षणासाठी ज्यांनी उपोषण केलं, ज्यांनी 9.5 वर्ष पोलीस खात्यामध्ये नोकरी केली आणि त्यानंतर धनगर समाजाच्या उद्धारासाठी आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावं हा लढा उभारला, असे दीपक बोराडे आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. तुम्ही एकंदरीत 16 दिवस उपोषण केलं आणि 16 दिवसाच्या उपोषणानंतर नेमकं हातात काय पडलं, काय तुम्हाला काय वाटतं एकंदरीत या 16 दिवसानंतर हे आमचं यश आहे? जसं मनोज जरांगेंनी मुंबईत उपोषण केलं आणि त्यांना ज्या पद्धतीने हैदराबाद गॅझेटियर मिळालं, तसं तुम्हाला नेमकं काय मिळालं? मी पहिल्यांदा आपले आभार व्यक्त करतो की आमच्या आंदोलनाच्या काळामध्ये आपण सर्व मीडियावाल्या बांधवांनी अतिवृष्टीच्या या महासंकटामध्ये सुद्धा आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि ती राज्याच्या देशातील बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, म्हणून मी आपले आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलोय. आंदोलनाचं यश जर म्हणाल तर कोणाला काय दिसतंय काय वाटतंय याच्यापेक्षा मला जर म्हणजे तुम्ही विचारलं तर धनगर समाज हा खरं म्हणजे आरक्षणाचा लढा ज्यांना धनगराचा क्रांती सूर्य आम्ही म्हणतो असे स्वर्गीय B.K. कोकरे साहेब यांनी बारामतीच्या भूमीतून सुरू केला होता. त्यांच्या अगोदरही हा लढा बऱ्याच लोकांनी लढला, नंतरही लढला, परंतु जो B.K. कोकरे साहेबांनी एक लढा सुरू केला होता, जी एक ज्योत पेटवली होती या लढ्याची, ती दीपक बोराडे म्हणून मी जालना जिल्ह्याच्या भूमीमध्ये, मराठवाड्याच्या भूमीमध्ये या ज्योत जी पेटलेली होती त्याचा वनवा तयार केला. आणि आज जालन्याच्या आंदोलनामुळं धनगर समाजामध्ये जी काही ऊर्जा निर्माण झालेली आहे ही शब्दात वर्णन नाही करू शकत. म्हणजे माझ्या डोक्यात सुरुवातीला काय होतं की मराठवाडा जागृत झाला पाहिजे, मराठवाडा जागृत झाला तर महाराष्ट्र होईल. म्हणजे मी महाराष्ट्राचं स्वप्न पाहत होतो की मुंबईला एक दिवस जायचंय, मुंबईला पिवळं वादळ धडकवायचंय, पण माझ्या नाही, राज्याच्या नाही, देशाच्याही कुणाच्या मनात आलं नसेल, स्वप्नाच्या पलीकडे झालंय. जालना जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात समाज एकत्र आलाय. म्हणजे मी गेल्या पोलीस खात्याच्या नोकरीचा काळ असो की नंतरचा काळ, गेल्या 25 वर्षामध्ये मी राज्यातील देशातील वेगवेगळे आंदोलन अनुभवले. या आंदोलनामध्ये नेते सहभागी होतात, समाजातले सगळ्या थरातले सगळ्या प्रकारचे संघटनांचे पक्षांचे पदाधिकारी सहभागी होतात. मग ते समाज जागा करणे असो, बैठका घेणे असे, नियोजन असो, पैसा असो, या सगळ्यांसाठी जीव तोडून काम करतात. आपल्याला विश्वास बसणार नाही, पण आमचं शून्य होतं. म्हणजे एकही नेता, मी जबाबदारीनं बोलतो, महाराष्ट्रातल्या एकाही नेत्यानं या आंदोलनासाठी आपला वेळ नाही खर्च केला किंवा या आंदोलन वाढावं, याच्यात लोकांनी सहभागी व्हावे. मोठा नेता म्हणतो मी, पैसा कुणी खर्च नाही केला. आम्ही फाटकी पोरं, माझ्यासोबत मी जे लोक घेतले यांना चळवळीचा अनुभव नाही किंवा फार या लढ्याचा अनुभव नाही, राजकीय फारसा गंध नाही, असे तरुण मुलं म्हणतो मी, तरुण मल्हार मावळे सोबत घेतले आणि एक लढा उभा केला. झिरो नियोजन असताना कुणीच मागं नाहीये. लोक आजही मला प्रश्न विचारतात, तुमच्या मागं कोण आहे, सपोर्ट कुणाचा? मी म्हणतो कुणाचा सपोर्ट नाही, ना आर्थिक ना बौद्धिक ना कुठल्याच प्रकारचा सपोर्ट नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हा लढा उभा केला. डे फर्स्ट पासून, म्हणजे पहिल्या दिवशी मी ज्यावेळेस उपोषणाला सुरुवात केलो ते पण मी त्याच दिवशी म्हणलं होतं की असं उपोषण कदाचित महाराष्ट्रातलं पहिलं असेल की इतक्या ताकदीनं सुरू झालंय. आणि 24चा मोर्चा तर आपण कल्पनाच नाही करू शकत. गडचिरोली गोंदियापासून, नंदुरबार धुळेपासून, रायगड रत्नागिरी मुंबईपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचा बांधव त्या ठिकाणी आला. आणि 60% लोकांनी मला पाहिलं नाही, आमचं स्टेज पाहिलं नाही आणि माझं भाषण सुद्धा ऐकलं नाही. कारण माझं भाषण संपल्यानंतर, सभा संपल्यानंतर ज्यावेळेस लोक परत जायला लागले तर 60% लोक रस्त्यानंच होते. पोलिसांनी कुठं 2 किलोमीटर पहिले गाड्या अडवल्यानंतर 4 किलोमीटर नंतर 5 किलोमीटर नंतर 10 किलोमीटर, म्हणजे इतका त्या ठिकाणी धनगरांचा एक महासागर उसळला होता. तर काय या आंदोलनाचं फलित आहे? धनगर समाज एक झाला, राज्यभरातला एक झाला. माझं स्वप्न राज्याचं होतं. आज काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत जालन्याचे व्हिडिओ सुरू आहेत आणि लोक म्हणतात महाराष्ट्र में जालना, जालना में दीपक भाई, एक क्रांती हो गई धनगरों की, चलो यूपी में करते, महाराष्ट्र में क्रांती हुई राजस्थान में करते. मला देशातल्या प्रत्येक राज्यातून, नेपाळमधून फोन आलेत, दीपक भाई हम आपके साथ है.
आप दिल्ली आओ, हम आपके साथ आहे. आम्ही तर मुंबईला जायचं स्वप्न पाहतोय. आमचे तरुण पेटलेत. मुंबईला कधी जायचं भाऊ, मुंबईला कधी जायचं. देश म्हणतोय भाऊ दिल्ली में आ जाओ. म्हणजे या राज्यात धनगरांमध्ये प्रचंड जागरूकता आली, प्रचंड ऊर्जा आली. या राज्यातल्या धनगरांना दिसलंय की संख्या आहे, राज्यातल्या इतर समाजालाही दिसलं संख्या आहे, आणि सरकारला दिसलंय की धनगर एकत्र येऊ शकतात. देशाला ऊर्जा मिळाली, देशाला एक लढण्याची प्रेरणा मिळाली. आणि मी आंदोलन सोडताना मलाही काहीतरी मिळालं असतं, छोट्या मोठ्या गोष्टी, पण आमच्या छोट्या मोठ्या ऑफर आली होती तशी काही? म्हणजे नाही, वैयक्तिक मला काही, मला आज नाही कालपर्यंत सगळ्या ऑफर होत्या, मला काही नाही पाहिजे. मग एखादं उदाहरण तर सांगू शकता ना तुम्ही, ही ऑफर आली होती किंवा नेमकं आणि कुणाकडून आली होती काय? तसं मी म्हणणार नाही. मला म्हणजे मी नोकरी सोडल्यापासून जे काम करतो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ऑफर येतात. मी कुठली ऑफर, आर्थिक कुठल्या लाभाच्या पदाची, कुठल्याही ऑफरची मी 1% मनामध्ये लालसा नाहीये. मी नोकरी सोडण्याचाच उद्देश आहे, ज्या समाजात जन्माला आलो या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो. आणि हा समाज प्रचंड मागासलेला आहे, अन्यायग्रस्त आहे, उपेक्षित आहे, वंचित आहे. माझं आयुष्य या समाजासाठी समर्पित आहे. ऑफर या राजकीय होत्या, म्हणजे ज्या आरक्षणासंदर्भात तुमच्या काय मागण्या आहेत, काय नाही त्या करूयात, आम्ही तुमचं आरक्षण देणारच आहोत, यात शंका नाही. हे फडणवीस साहेब माझ्याशी फोनवर बोलले, मी मंत्री महोदयांशी बोललो, पण आमची भूमिका ठाम आहे की आश्वासन आम्ही 2014 पासून घेत आलोय दरवर्षी. आताही पुन्हा आश्वासनच दिलंय की? मग आम्ही आश्वासन घेतलं नाही. मी त्या दिवशी उपोषण सोडलं नाही. मी 3 दिवसांनी उपोषण सोडलं, आणि ते सुद्धा मी स्थगित करत नव्हतो, परंतु माझं प्रकृती अस्वस्थतेचं कारण झालं. मी मरणार नाही याची मला खात्री आत्ताही आहे, कारण मी आयुष्यात वयाचा म्हणजे 4 महिन्याचा असताना आई वारली तेव्हापासून आतापर्यंत कितीतरी वेळेस मी मरणाच्या दारावरून वापस आलो, आणि मरण माझ्या दारातून वापस केलंय. मला मरणाची भीती नव्हती, परंतु जर माझ्या तब्येतीचं कमी जास्त झालं तर माझा समाज, माझे तरुण हे जर पेटले, रस्त्यावर आले, तर काही होईल, आंदोलन भरकटल आणि समाजाला काही मिळणार नाही. म्हणून मी त्या ठिकाणी आंदोलन स्थगित केलं. हे जे मिळालंय आंदोलनातून, मला लढण्याची प्रेरणा मिळाली, माझ्यासारख्या हजारो लाखो तरुणांना लढण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली. उद्या मी दिवाळीनंतर राज्यात जाणार आहे. जे बांधव जालन्यामध्ये आले पहिल्या दिवशीपासून उपोषण सोडीपर्यंत, या सर्वांचे आभार मानायला, त्यांच्यामध्ये एक नवी ऊर्जा निर्माण करायला राज्यभर दौरा करणार. मी दिवाळीच्या आता 5-6 दिवसामध्ये बसून आम्ही सगळे रोडमॅप तयार करणार, प्लॅनिंग करणार, आणि तिथून मी घर सोडणार. तर शेवट आमचा मुंबईमध्ये होईल. मी ते घर सोडायची तारीख डिक्लेअर करेल, राज्यात कसा कसा फिरणार तो दौराही डिक्लेअर करेल. आणि एक दिवस आपण मुंबईमध्ये आहोत, या मुंबईने आतापर्यंत बरीच आंदोलनं, बरीच मोर्चे पाहिली, वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या संघटनांचे, पक्षांचे. मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो, कारण मला विश्वास आहे माझ्या मल्हार मावळ्यांवर. ज्या दिवशी मल्हार मावळे या ठिकाणी येतील ना, या पिवळ्या वादळानं ही मुंबई, हे राज्य, हा देश, जग पाहत राहील की हे लोक एवढे आले कुठून. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने तुम्ही हे आंदोलन केलं, या आंदोलनामध्ये धनगर समाजाचे नेते तेवढे सक्रिय दिसले नाहीत. नेमकं काय या पाठीमागची कारण काय आहे? तुम्ही या सगळ्याचा अभ्यास केलाय आणि काय वाटतं काय ह्या सगळ्याबद्दल? आता त्यांच्या मनात नेमकं काय चाललं हे मला सांगता येत नाही. खरं म्हणजे ही माझी भावना नाहीये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगर बांधवाची भावना आहे, प्रत्येक तरुणाची भावना आहे. मी तर वैयक्तिक या सगळ्या नेत्यांसोबत काम केलंय. हे कदाचित महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना माहितीही नसेल मी कुणासोबत किती काम केलं, किती वेळ काम केलं. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चित वाटतं की आपण या नेत्यांसोबत इतकं काम केलंय, यांच्यासाठी आपला वेळ दिला, यांनी माझ्यासाठी म्हणून तरी मी समाज थोडा बाजूला ठेवेल एक वेळेस. किंवा दीपक बोराडे आपला कार्यकर्ता आहे, दीपक बोराडे आपल्यासोबत राहिलाय, यानं आपल्यासाठी काही याचा जीवनातला अमूल्य वेळ दिलाय, काही पैसा खर्च केलाय, आपण किमान याला भेटायला, याला बोलायला तरी गेलं पाहिजे. ती एक छोटीशी खंत आहे. समाजाच्या दृष्टीने जर म्हणाल तर प्रत्येक माणसाला हे वाटतंय की आज समाज इतका पेटून उठला. साहेब, कल्पना नाही करू शकत आपण, खरं वाटणार नाही. आमचे रात्री जे बांधव आले, सोबत भाकरी बांधून आणल्या. सकाळी आमच्या ते एक हॉटेलवाल्यानं मला हा किस्सा सांगितला की सकाळी मी ज्यावेळेस ते शटर उघडलं, त्यांनी माझ्याकडनं पाणी घेतलं, तुमच्या लोकांनी तोंड धुतलं, आणि रात्रीच्या भाकरी सोडून सकाळी खाल्ल्या. साहेब, ही जागरूकता, हे समाजाप्रती समर्पण, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस समाजातला सामान्य माणूस, कष्ट करणारा, मेंढ्या चारणारा, मेंढपाळ लोक आले साहेब,
की ज्यांना शिक्षण नाही, ज्यांना काही गंध नाही, पण त्यांच्या डोळ्यात स्वप्न आहे की माझ्या लेकरांचं काहीतरी भलं झालं पाहिजे, आणि माझ्या लेकरांचं भलं करण्यासाठी दीपक बोराडे कोणीतरी तिथं बसलाय, आपण तिथं गेलं पाहिजे. म्हणजे ज्या माणसाच्या पायात चप्पल नसल, त्याचे फाटके कपडे आहेत, असे लोक 100, 200, 1000, 500 रुपये खर्च करून आले, रात्रीच्या भाकरी आणून सकाळी तिथं खाल्ल्या. या लोकांना वाटतंय साहेब की नेत्यांनी उतरलं पाहिजे, नेत्यांनी या लढ्यात आलं पाहिजे. पण ह्याच्या पाठीमागे नेमकं काय, कुठल्या कारणामुळे हे नेते उतरत नसतील, काय तुम्हाला काय वाटतं? थोडक्यात जर सांगायचं तर काय म्हणता येईल याला? आता ते मी तर म्हटलं ते त्यांच्याच डोक्यात, पण अजूनही मी आशावादी आहे, मी आशावादी माणूस आहे. मला असं वाटतंय, मी त्यांना आपल्या माध्यमातून अपील करेल की भावांनो, साहेब तुम्ही मोठे नेते आहात, तुम्हाला मानणारा वर्ग या राज्यामध्ये प्रत्येक नेत्याला, प्रत्येक पक्षाच्या नेत्याला माझी विनंती आहे की दिवाळीनंतर जे आता मी राज्यभर फिरणार आहे, तर कृपया, मी म्हटलंय की हा माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा आहे, कारण मी पुन्हा आरक्षणाच्या विषयामध्ये उतरणार नाही. एकतर या ठिकाणी सर्टिफिकेट मिळवेल किंवा हे सर्टिफिकेट मिळणार नाही, हा शेवटचा समज करून मी हा लढा सोडून देईल. मी हेच प्रत्येक समाज बांधवाला म्हणतो की प्रत्येकानं हे समजून लढ्यात उतरा, तेव्हा हे परत हा समाज जागा होणार नाही. आपली ताकद, आपली बुद्धी, आपलं जे काही योगदान या लढ्यामध्ये देता येईल, हे प्रत्येकानं या लढ्यामध्ये द्यावं, ही कळकळीची विनंती. मुद्दा असा आहे की तुम्ही एका बाजूला हा संघर्ष मोठ्या प्रमाणावरती पुढे घेऊन चाललेला आहात, दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने आणि इतर धनगर समाजाचे नेते एकत्रित आले होते आणि त्यांनी पिटिशन दाखल केली होती. त्या पिटिशन नंतर उच्च न्यायालयाने हा सगळा धनगर समाजाची मागणी जी आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 5 धनगड प्रमाणपत्रावरून ते सगळं कॅन्सल केलं, ती रद्दबातल ठरवलं. आता एवढं सगळं झाल्यानंतर तुमची मागणी नेमकी काय असणार आहे? कशा पद्धतीने धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे? मुळात मी अत्यंत जबाबदारीनं आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वच जनतेला, विशेष करून धनगर बांधवांना सांगू इच्छितो की आमचा जो लढा आहे, आमची जी मागणी आहे, हे कुठला आयोग पूर्ण करू शकत नाही, कुठली समिती पूर्ण करू शकत नाही, आणि कोर्ट हा सुद्धा आमचा रस्ता नाहीये. मजबुरीनं सरकार देत नाही, संविधानात आहे 36 नंबरला, आम्ही त्या यादीमध्ये 47च्या आहोत. आता कुठलाच पर्याय नाही, म्हणून आपण कोर्टाकडनं तरी न्यायाची अपेक्षा करावी, म्हणून आमचे बांधव कोर्टात गेले. मी जबाबदारीने सांगतो की हा आमचा लढा तो नाहीये. आमचं म्हणणं आहे की ज्या संविधानावर आहे चालतो, त्या संविधानानुसार जी यादी 47 जमातीची आहे, तिथं 36 नंबरला धनगड आहे. कारण धनगड या राज्यात, देशात, जगात कुठंच अस्तित्वात नाही, ही आमची मागणी आहे. याला फार सोपं आहे. ज्या पद्धतीनं अटल बिहारी वाजपेयी साहेब पंढरपूरला आले आणि त्यांनी ढोल वाजवून सांगितलं की धनगरांचा मतापुरता वापर होतोय. 2014ला नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि इलेक्शनचा इथं आले पंढरपूरला, त्यांनी गळ्यामध्ये घोंगडं घेऊन ढोल वाजवून सांगितलं. त्यांचे शब्द मी तुम्हाला सांगतो. मेरे धनगर भाइयों, आप बताओ, शरद पवार ने आपसे वादा किया था कि नहीं किया था? सोनिया गांधी ने आपसे वादा किया था कि नहीं किया था? इन लोगों ने आपको फंसाया है, आपसे वोट लिए लेकिन आपका वादा पूरा नहीं किया, हे मोदीजी म्हणले. त्याच्या पुढे जाऊन पुढचं वर्जन देवेंद्र फडणवीस साहेब बारामतीला गेले आणि काय म्हणले की माझा या विषयात फार अभ्यास झालेला आहे, माझ्याकडे गाडीभर कागदपत्र आहेत, तुम्ही तुमचा या लोकांनी वापर केलाय राज्यकर्त्यांनी, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. मग इतका सोपा विषय साहेब. आता याचं जर विश्लेषण करायचं म्हणलं, एका दिवसाची प्रोसिजर आहे. राज्य सरकार, तुमची मानसिकता आहे ना, आता मोदीजी पंतप्रधानी हे बोलले ना, तुम्ही बोलले ना, वचन दिलं ना, साधं आहे. संसदेत तुम्ही जा, तिथं हे शब्द छल जो आहे हा धनगड आणि धनगरचा हा दुरुस्त करा. राष्ट्रपती महोदयांना सुद्धा डायरेक्ट अधिकार आहेत. तुमचं जर संसदेचं सत्र नसेल, ही कायदेशीर भाषा, आता मी सांगायची गरज नाही. कारण फडणवीस साहेब काय म्हणले की माझा सगळा अभ्यास झालेला आहे आणि माझ्यापेक्षा ते फार अभ्यासू आहेत, वकील आहेत. स्पेशल ऑर्डिनन्स काढून राष्ट्रपती एका सेकंदात, एका सहीनिशी ते क्लिअर करू शकतात. राज्य सरकार मंत्रिमंडळातून तुमच्या निर्णय घेऊन एक शिफारस पत्र, दुरुस्ती पत्र, काय जे त्याला म्हणता येईल, हे एक राज्यपाल महोदयांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात. संसदेमध्ये डायरेक्ट हा विषय घेऊन, मला एक सांगा ना, ईडब्ल्यूएस कोण मागितलं होतं? 10% आरक्षण दिलं. तुम्ही कुठं मोर्चा पाहिला, कुठं आंदोलन पाहिलं? एखाद्याचे काही असे पत्र, आम्ही तर लाखो पत्र दिले, रक्तानं लिहून पत्र दिले लोकांनी. कोण मागितलं? केलं ना तुम्ही कायदा, दिलं ना तुम्ही ईडब्ल्यूएस. मग एका ठरवलं, इच्छाशक्ती असली तर काही होतं. मग तुम्हीच शब्द दिलाय, काय तुम्हाला संसदेत कागद काळे करायचे, महामहिम राष्ट्रपतींच्या सहीनं तुम्हाला ऑर्डिनन्स काढायचंय, काय करायचं तुम्ही करा ना. आमचं ती PhD झालेली आहे, आम्हाला सगळं माहिती आहे, पण तुम्ही ठरवा ना कसं द्यायचंय.
एका दिवसात साहेब आत्ता जरी ठरवलं ना तर रात्री सगळे लोक झोपायच्या अगोदर येऊ शकतं ते. पण मुद्दा असा आहे की ज्यावेळेस मधु शिंदे जे धनगर समाजाचे मोठे नेते आहेत आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून पण त्यांनी काम केले, त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा या सगळ्यामध्ये आदिवासी मंत्र्याने फाईल दाबून ठेवली म्हणून हे सगळं घडलं. तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्याला तुमची जी फसवणूक होते ह्या सगळ्या फसवणुकीला नेमका जबाबदार कोण आहे, एक्झॅक्ट जबाबदार कोण आहे? साहेब आता आपण जे बोललात की न्यायालयात केस होती, संभाजीनगरच्या बाबरा नावाचं गाव आहे फुलंब्री तालुक्यामध्ये, तिथं खिल्लारी कुटुंबाचे 6 सर्टिफिकेट मिळाले. त्याच्या अगोदर याच सरकारनं, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे. मला एक गोष्ट सांगा साहेब, एका राज्याचा मुख्यमंत्री म्हणजे फार मोठं संविधानिक पद आहे आणि मुख्यमंत्री सरकार ऍफिडेव्हिट देतं या राज्यामध्ये धनगड अस्तित्वात नाही आणि मग 6 धनगड येतात कसे? बरं ते आले त्याच्याबद्दल वाद नाही, ऍफिडेव्हिट देता कसं? बरं ते आले, आम्ही रद्द करायसाठी त्या ठिकाणी बसलो. मी पंढरपूरचं उपोषण करून आमचे 6 उपोषण करते आम्ही संभाजीनगरला येऊन बसलो, दवाखान्यात ऍडमिट नाही झालो, तिथं बसलो. संध्याकाळपर्यंत मी बसलो, माझी तब्येत डाऊन झाली, मी ऍडमिट झालो. आमचे 2 बांधव तिथं बसलेले होते. 8 दिवस हलाडा दिला. मला सांगा त्या धनगड बांधव जे आहेत ते खिल्लारे कुटुंब ते आमचे नातेवाईक आहेत. त्यांनी ऍफिडेव्हिट दिलं बॉन्डवर की आमच्या आजोबाने काय केलं आम्हाला माहित नाही, आमच्या बापानं काय केलं आम्हाला माहित नाही, पण आम्ही धनगर आहोत. दीपक बोराडे आमचा पाहुणा आहे, हा आमचा पाहुणा आहे, तो आमचा पाहुणा आहे, आम्ही धनगर नाहीये, आम्ही धनगर आहे, आमच्यात रद्द करा, हे स्वतः लिहून दिलं. ते त्यांनी ऍफिडेव्हिट दिलं, लिहून दिलं. ते रद्द करायला आम्ही 16 दिवस रक्त जाळल्यानंतर परत 8 दिवस रक्त जाळावं लागलं, भांडावं लागलं. आम्हाला त्या सिडकोच्या चौकामध्ये भर पावसामध्ये आमच्या अहिल्यामाईंच्या लेकी लहान लेकरं रस्त्यावर पावसात येऊन रास्ता रोको करायला लागला, त्यावेळेस रद्द झालं. म्हणजे एक छोटस पद येते त्यात समाज कल्याणचे आयुक्त त्या अधिकारी, फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, हे ऍफिडेव्हिट देतात आणि ती बाई आमचं प्रमाणपत्र रद्द करत नाही. ज्याचं प्रमाणपत्र आहे तोही म्हणतो रद्द करा, तरी ते एक छोटीशी अधिकारी रद्द करत नाही. हे कोण आहे याच्या मागं? आणि मग तुम्ही म्हणता की फाईल मंत्र्यानं पळवली. अरे कोण मंत्री मुख्यमंत्र्यापेक्षा मोठा आहे का? मंत्री पंतप्रधानांपेक्षा मोठा आहे का? मंत्री कायद्यापेक्षा मोठा आहे का? म्हणजे हे सगळं काय चाललंय? मूर्ख बनवायचा खेळ चाललाय, बाकी काहीच नाही. बनवतोय कोण? मी सरळ म्हणतो, राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब, देशात नरेंद्र मोदी. आणखी एक मुद्दा ह्या सगळ्याला जोडून की ज्या पद्धतीने धनगर समाजाचा एसटी मध्ये आरक्षणासाठी लढा सुरू आहे, बंजारा समाजाचा आहे, वंजारी समाजाचा आहे, हे सगळे समाज घटक आता एसटी मधून आरक्षणासाठी आग्रही मागणी करतायत. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आदिवासी मोठ्या प्रमाणावरती विरोध करतोय. तर एकंदरीत ह्या सगळ्या आंदोलनामुळं आणि या सगळ्या एकमेकांच्या विरोधातील मागणीमुळं महाराष्ट्राची सामाजिक वीण बिघडते, विस्कटते असं नाही वाटत? 100%. यावरती उपाय काय, किंवा हे दोन्ही समाज एकत्रित बसून मार्ग काढणार का? नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे पुढे? मी ग्रामीण भागात राहतो, राज्यभर फिरतो. ग्रामीण भागात बौद्ध, मुस्लिम, हिंदू, मराठा, माळी, वंजारी, बंजारा, ओबीसी, धनगर हे पाहायला मिळत नाही. म्हणजे एखाद्या धनगराच्या घरी जर काही सुखदुःखाचं कार्यक्रम असेल, काही कार्य असेल, काय असेल, तिथं आमचा इतर जातीचा कुठलाही बांधव, म्हणजे माझ्या गावात तर बौद्ध, मुस्लिम, माळी ह्या सगळ्या जाती मी जवळून पाहिल्यात, ओळखायला येत नाही साहेब. म्हणजे ज्याच्या घरी सुखादुःखाचं कार्य आहे त्याच्या घरी दुसऱ्या जातीचा माणूस ज्यावेळेस काही मदत करतो तर पाहुणे विचारतात. समजा माझ्या घरी कार्य आहेत, माझा पाहुणा, अरे हा आपला नातेवाईक दिसत नाही, हा आहे कोण? मग आपण त्याला सांगायचं ते माळी समाजाचा आहे, तो बौद्ध समाजाचा आहे, तो मुस्लिम समाजाचा आहे. हे इतके एकोप्याने राहतात. आता वातावरण फार दूषित झालं साहेब. माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेब आता ते आहेत म्हणून त्यांचं नाव घेतो, पण कुठलाही मुख्यमंत्री असो, राज्यकर्ता असो, हे पालकाच्या भूमिकेत आहे. आणि पालकानं त्याच्या कुटुंबात जर काही कलह असेल तर तो सोडवण्याची नैतिक जबाबदारी, संविधानिक जबाबदारी त्यांची आहे. मग यांनी या सगळ्यांना बसवलं पाहिजे. मी म्हणतो, मी आवाहन करतो आमच्या आदिवासी बांधवांना, सगळे नेते एकत्र बसा, आमचे बसवा. तुम्हाला काय त्रास होत नाही? आम्ही सांगितलं आमचं 3.5% इथं सेपरेट आहे, हे तुम्ही तिकडे वर्ग करा, आमचं परत आदिवासींना ये ठेवा, आम्हाला BC करा, आमचं काही म्हणणं नाहीये. काय हे बसवा. उद्या ज्यावेळेस आम्ही एसटीत जाऊ, जनगणना होईल, सुप्रीम कोर्टानं आता ते बायफर्गेशनचं हे दिलंय, आदिवासींना म्हणजे SC ST ला संख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे. उद्या धनगर समाज ज्यावेळेस तिथं जाईल एसटी मध्ये, इतर राज्यामध्ये 80% एसटीचं आरक्षण आहे, बरोबर? इथं 7%. आम्ही तिथं जाऊ, ज्यावेळेस जनगणना होईल त्यावेळेस ही संख्या वाढणार आहे. संख्या वाढल्यानंतर संख्येच्या प्रमाणात आरक्षण वाढणार आहे. ते वाढलं, आदिवासींना धक्काच लागत नाही. आम्ही तेच समजून सांगतोय. बरं, उद्या
मी जबाबदारीनं बोलतो, दीपक बोराडे सारखा कोणाला पंचायत समिती सदस्य व्हायचंय, कोणाला झेडपी सदस्य व्हायचंय, कोणाला आमदार, कोणाला खासदार व्हायचंय, ज्या त्या दुकानदाऱ्या, माझ्या भाषेत ज्याला दुकानदाऱ्या करायच्या आहेत हा पेटवायचंच काम करणार आहे. मला सुद्धा लोक बोलले 24चा मोर्चा झाला, इतके लाखो लोक आले, भाऊ तुम्ही आक्रमक बोलले नाही, भाऊ तुम्ही हे बोलले नाही. मी हिरो होईल ना एका दिवसात, पण मला हिरो व्हायचं नाही, माझ्या समाजाचं भलं करायचंय, माझ्या लेकरा बाळांचं कल्याण करायचंय. मला असं वाटतं प्रत्येक नेत्याची सुद्धा हीच भावना असली पाहिजे आणि सरकारनं घराचा एक पालक करता म्हणून मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या समाजाला आपसात बसवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे बाबा रे तुझ्यावर अन्याय कसा होत नाही, काय होतो, सगळ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि सर्वांना शांत केलं पाहिजे, यातून मार्ग काढला पाहिजे. नक्कीच ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सामाजिक वीण विस्कटते, या सगळ्यावरती उपाय जात जनगणना आहे आणि या जात जनगणनेच्या माध्यमातून आदिवासी धनगर समाज आदिवासीत गेला तर आदिवासीमध्ये जसं एनटी मध्ये वेगवेगळे प्रवर्ग आहेत तसे प्रवर्ग आदिवासीमध्ये करा आणि त्यातून हा आरक्षणाचा मार्ग सोडवा. सलोख्याने हा सगळा महाराष्ट्र पुन्हा एकदा गुण्यागोविंदाने नांदावी अशी अपेक्षा दीपक बोराडे यांनी व्यक्त केली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.